Okay, so this must be remembered that classical physics is not wrong in a true sense. It is only we can say that classical physics is limited to the finite size of the particle and the speeds of the particle. If we are dealing with very high speed, then we don't have to use the classical physics, or we cannot use the classical physics. Or even if we try to use the classical physics, whatever results we will get, that results will not be the true results, we can say, right? ओके. तर आपल्याला आता क्लासिकल क्वांटम फिजिक्स डिस्कस करायचं आहे. आणि क्वांटम फिजिक्स हे डिस्कस करण्याच्या ऐवजी किंवा क्वांटम फिजिक्स काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला क्वांटमच्या अपोजिट जो वर्ड आहे, ठीक आहे, जो की कोण आहे, क्लासिकल फिजिक्स. क्वांटमच्या अपोजिट वर्ड जो असतो तो त्याला आपण क्लासिकल फिजिक्स म्हणतो. तर त्या क्लासिकल फिजिक्सला सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. एकदा क्लासिकल फिजिक्सचा अर्थ आपल्या लक्षात आला तर मग क्वांटम नक्की काय असतं. कारण की क्वांटम आपण बरेचदा हा शब्द प्रयोग करतो. तुम्ही बरेचदा 12थपासून हा शब्द ऐकलेले आहात. पण तरीसुद्धा कधीकधी क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे नक्की काय हे कळायला थोडंसं वेळ लागतो. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, आपण क्लासिकल फिजिक्स म्हणजे नक्की काय किंवा क्लासिकल मेकॅनिक्स म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर क्लासिकलचा अर्थ काय असतो बेसिकली. क्लासिकल म्हणजे परंपरागत. ठीक आहे. तर जी गोष्ट परंपरागत पद्धतीने चालू आलेली आहे, ठीक आहे, जी गोष्ट परंपरागत पद्धतीने चालू आलेली आहे, आपले पूर्वज वापरत आलेले आहे, अशा सर्व गोष्टींना आपण काय म्हणत असतो, क्लासिकल. ठीक आहे. मग अशा टाईपचं फिजिक्स म्हणजेच काय आहे, क्लासिकल फिजिक्स. तर क्लासिकल फिजिक्स म्हणजे मग नक्की काय म्हणता येईल की असं फिजिक्स जे आपले पूर्वज वापरत आलेले आहेत. आता पूर्वज वापरत आलेले आहे म्हणजे काय, तर असं फिजिक्स ज्याचं फाउंडेशन खूप आधी तयार केलेलं आहे. मग कोणी तयार केलेलं असेल हे फाउंडेशन, तर ऑब्व्हियसली न्यूटन नावाच्या सायंटिस्टने हे फाउंडेशन तयार केलेलं असेल. ठीक आहे. आपण बघतोच आहे की जेव्हा केव्हा आपण फिजिक्सची सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपण जर कोणता टॉपिक शिकत असू तर तो आहे न्यूटोनियन मेकॅनिक्स. ठीक आहे. कारण की न्यूटनचे जे लॉज आहे ते सर्वीकडे अप्लिकेबल आहे. कोणतीही सिस्टीम जर आपल्याला स्टडी करायची असेल तर त्याचं बिहेवियर जे आहे ते आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशनच्या सहाय्याने स्टडी करत असतो. तर जे कोणतं फिजिक्स इव्हॉल्व झालेलं आहे, ठीक आहे, फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, जसं की न्यूटोनियन फिजिक्स म्हणा किंवा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी म्हणा, स्टॅटिस्टिकल फिजिक्स म्हणा, ऑप्टिक्स म्हणा, ठीक आहे, न्यूक्लिअर फिजिक्स म्हणा, किंवा वेगवेगळे ब्रांचेस असू शकतात. पण हे सर्वच्या सर्व ब्रांचेस इव्हॉल्व जेव्हा होत होते तेव्हा त्यांची सुरुवात कुठून तरी न्यूटोनियन लॉजपासूनच सुरू झाली. ठीक आहे. तर असे जे सगळे पुढे कितीही मोठे झाले असतील तरी पण त्यांची सुरुवात कुठून झालेली आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशनपासनं. म्हणजे फंडामेंटल लॉज कोणते आहे, न्यूटनचे नियमच आहेत. तर असं जे काही फिजिक्स आहे जे की न्यूटनच्या लॉजवर आधारित आहे अशा फिजिक्सला आपण म्हणतो क्लासिकल फिजिक्स. ठीक आहे. मग असं काही फिजिक्स जे हे नियम मानत नाही किंवा जे फिजिक्स क्लासिकल नाही आहे असं काय राहील, मग त्यालाच आपण काय म्हणू, क्वांटम म्हणणार. म्हणजे जे फिजिक्स न्यूटन्स लॉजवर बेस्ड नाही आहे असं फिजिक्स जे काही राहील त्याला आपण काय म्हणू, क्वांटम मेकॅनिक्स म्हणू किंवा क्वांटम फिजिक्स म्हणू. मग का बरं याची गरज पडली, जेव्हा की क्लासिकल फिजिक्स किंवा न्यूटोनियन फिजिक्स ऑलरेडी होतं तर मग क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्वांटम फिजिक्सची जरूरत का पडली, आपल्याला गरज का पडली. तर त्याचं कारण असं आहे की कधीकधी जरी आपण सुरुवात सगळी न्यूटन लॉजपासूनच केलेली आहे तरीही त्या लॉजची काहीतरी मर्यादा आहे. कधीकधी अशी सिच्युएशन येते जेव्हा की समजा आपण एखाद्या पार्टिकलचं ट्रॅजेक्टरी मला फाइंड आउट करायची आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्या पार्टिकलची स्पीड खूप जास्त आहे, म्हणजे तो नॉर्मल वेलॉसिटीने नाही मूव्ह करत आहे, लाईटच्या स्पीडच्या जवळपासच्या वेलॉसिटीने मूव्ह करत आहे. तर मग काय होईल, जरी आपण न्यूटनचे नियम तिथे अप्लाय केले तरीसुद्धा ती ट्रॅजेक्टरी पूर्णपणे न्यूटनचे नियम एक्सप्लेनच करू शकणार नाही. म्हणजे त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळणारच नाही. मग रिझल्ट जर मिळत नसेल तर मग आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. तर मग ते वेगळं आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनी करून दाखवलं आणि तेव्हापासूनच थेरी ऑफ रिलेटिव्हिटी उदयास आली. ठीक आहे. तर थेरी ऑफ रिलेटिव्हिटी हे आपण स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी हे थोडंफार बघितलंच आहे. आपण बघितलं आहे तिथे की न्यूटन्सचे लॉस कसे तिथे फेल पडतात. ओके. आणि त्यामुळेच थेरी ऑफ रिलेटिव्हिटी जन्माला आली. ठीक आहे. तर जिथे जिथे न्यूटनचे नियम फेल पडले तिथे तिथे काहीतरी नवीन उदयास आलं आणि ते नवीन ज्या टाईपचं ते राहील त्यानुसार त्याला नाव दिलं गेलं. ठीक आहे.
तर जेव्हा केव्हा पार्टिकल खूप हाय स्पीडनी मूव्ह होतात तेव्हा आपल्याला थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी यूज करावी लागते. ठीक आहे. आणखी एक पोर्शन आहे जिथे की क्लासिकल फिजिक्स किंवा न्यूटन फिजिक्स हे पूर्णपणे फेल पडतं, आणि तो पोर्शन म्हणजे काय आहे की जेव्हा आपण पार्टिकलचा स्टडी करतो आणि असे पार्टिकल म्हणजे ह्या पार्टिकलची साईज जर खूप लहान असेल, किती लहान असेल तर त्याची ॲटॉमिक साईज असू शकते. समजा मला इलेक्ट्रॉनचं मोशन स्टडी करायचं आहे, प्रोटॉनचं मोशन स्टडी करायचं आहे, न्यूट्रॉनचं मोशन स्टडी करायचं आहे, तर अशा पार्टिकलचं जर मला मोशन स्टडी करावं लागेल तर मग जर मी न्यूटन्सचे लॉज तिथे डायरेक्टली अप्लाय केले तरीसुद्धा मला जे काही रिझल्ट्स मिळतील ते प्रॅक्टिकल सिच्युएशनला धरून राहणार नाही, म्हणजे रियालिटीपासून खूप दूर राहील. ठीक आहे. तर मग अशा ठिकाणी सुद्धा क्लासिकल फिजिक्स किंवा न्यूटोनियन फिजिक्स फेल पडतं आणि मग तिथे आपल्याला क्वांटम मेकॅनिक्स यूज करावं लागतं. ठीक आहे. तर जेव्हा पार्टिकलचे डायमेन्शन हे खूप लहान असतील, कमी असतील, तेव्हा मला क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्स यूज करावं लागेल. ठीक आहे. तर हे एक ब्रॉड कॅटेगरी आहे वेगवेगळ्या फिजिक्सची. एक लक्षात घ्यायचं की फिजिक्सचं मुख्य कामच काय आहे, पार्टिकलची ट्रॅजेक्टरी किंवा पार्टिकलचं फ्युचर प्रेडिक्ट करणं. क्लासिकल फिजिक्स जे आहे ते पार्टिकलची फ्युचर जे आहे ते प्रत्येक वेळेस प्रेडिक्ट करू शकत नाही. केव्हा प्रेडिक्ट करू शकत नाही, तर जेव्हा पार्टिकल हाय स्पीडनी मूव्ह होतात तेव्हा पण नाही प्रेडिक्ट करू शकत, आणि जेव्हा पार्टिकलची साईज अगदी कमी होऊन जाते तेव्हासुद्धा नाही प्रेडिक्ट करू शकत. तर अशा वेळी आपल्याला वेगळं मेकॅनिक्स किंवा वेगळं फिजिक्स यूज करावं लागतं. तो फिजिक्सचाच पार्ट आहे. हे लक्षात घ्यायचं की फिजिक्सचंच काम आहे नेचरला एक्सप्लेन करणं, आणि नेचरला एक्सप्लेन करण्यामध्ये हे वेगवेगळे इन्व्हेन्शन्स होत असतात, आणि त्या इन्व्हेन्शनचाच एक भाग आहे क्वांटम मेकॅनिक्स. ठीक आहे. एक लक्षात घ्याल की जसे आता तुम्ही विषय बघता, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, वगैरे वगैरे, तसाच क्वांटम मेकॅनिक्स ही आता खूप मोठी ब्रांच आहे बेसिकली. ठीक आहे. आणि ही समजून घेण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये तर फक्त क्वालिटेटिव्ह अंडरस्टँडिंगच आहे, पण क्वांटम मेकॅनिक्सला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल जे इंट्युशन आहे ते खूप चांगली पाहिजे. जेवढं आपलं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग तेवढं हे फिजिक्स आपलं स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. कारण की मॅथमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट टूल आहे ह्या क्वांटम मेकॅनिक्सचा, आणि क्वांटम मेकॅनिक्स ह्या सब्जेक्टमध्ये बेसिकली फक्त मॅथ्सच मॅथ्स आहे, दुसरं काही नाही. आणि खूप सारं मॅथ्स सॉल्व केल्यानंतर जे काही आउटपुट मिळेल त्याचं मग तुम्हाला फिजिकल सिग्निफिकन्स द्यावं लागतं, आणि ते फिजिकल सिग्निफिकन्स मग नेचरला किंवा रियालिटीला धरून असतं. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे क्वांटम मेकॅनिक्सबद्दल. तर एवढं इंट्रोडक्शन मला वाटते पुरेसं राहील क्वांटम मेकॅनिक्ससाठी. ओके. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. ओके. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण बघितलंच की जेव्हा पार्टिकल हाय स्पीडनी मूव्ह होतो तेव्हा क्लासिकल फिजिक्स फेल होतं, आणि जेव्हा पार्टिकलचे डायमेन्शन खूप कमी असतात तेव्हासुद्धा क्लासिकल फिजिक्स फेल होतं. तर आता फेल्युअर ऑफ द क्लासिकल फिजिक्स जे आहे ते आपल्याला ब्रॉडली स्टडी करायचं आहे ॲज पर ॲज अवर सिलेबस. ओके. सो व्हॉट इज मीन्स where actually this classical physics failed. Okay. So there are 4-5 examples where the classical physics failed. Okay. And that can be very easily understood, right? So the first area in which the classical physics failed is the explanation of the stability of atom. So actually whenever I discussed in the third unit about the atomic physics, there also I have discussed this particular point, that according to the Rutherford, okay, actually Rutherford gave the structure of the atom, means how the atom is composed. When it was realized that the atom is the fundamental unit of all the matter, then it was obviously there were so many questions that okay, what should be the structure of atom then. So it was realized that in atom there is a central entity. Okay. There is a central entity which is called as a nucleus. And electrons are revolving around the nucleus. Okay. This is one of the picture, Rutherford model picture. This red portion is the nucleus. And the green portions are the electrons which are revolving around the nucleus. And Rutherford told that the electrons are revolving in the circular orbit. Now it was questioned that nucleus is a positive charge and electrons are the negatively charged. So there should be the force of attraction between positive charge nucleus and negative charge electrons. So after revolving, if the electrons are revolving
its radius should go on decreasing. Okay, its radius should go on decreasing. You can see from this picture that initially electron has started from this particular point. Initially the electron has started from this particular point, okay, and then it is circulating, and since positive and negative charge must experience or must exert a force of attraction on each other, what should happen? Electron should move towards the nucleus. As the time passes, this electron should move towards the nucleus, and therefore the radius of this particular orbit, the radius of this electron's orbit must go on decreasing. Now if the radius is going to decrease, then what should happen? After some time, this electron should fall onto the nucleus, and if the electron is falling onto the nucleus, there should be no stability of the atom. How the atom can be stable then? Okay, so this was the biggest problem of the 20th century, right? And we know that later on Bohr came up with the concept of the stationary orbits. Remember that this stationary orbit is a complete new concept. It is purely a quantum concept, but when the Bohr actually postulated it, right, when the Bohr actually postulated it, he did not realize that it is a quantum concept or it is very different concept. ओके, तर स्टेबिलिटी ऑफ ॲटम हा जो कन्सेप्ट आहे हा एक खूप मोठा फेल्युअर आहे, कारण की क्लासिकल फिजिक्स स्टेबिलिटी ऑफ ॲटमला एक्सप्लेनच करू शकत नाही. ठीक आहे, कारण क्लासिकल फिजिक्सच्या हिशोबाने काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रॉनची रेडियस ही कमी कमी व्हायला पाहिजे, कारण की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये नेहमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, तर त्याची रेडियस ही कमी कमी व्हायला पाहिजे. आणि रेडियस जर कमी कमी व्हायला पाहिजे तर एक वेळ अशी येईल की हा इलेक्ट्रॉन तो त्या न्यूक्लियसमध्ये आदळून जाईल. मग जर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स झाला तर मग ॲटम असा वेगळा राहू शकत नाही, ॲटम आपल्याला पाहायलाच मिळाले नसते. पण नेचरमध्ये तर सेपरेट ॲटम दिसतात आणि बिलकुल स्टेबल आहे. तर याला एक्सप्लेन करण्यासाठी मग माहिती आहे आपल्याला की बोर आला, त्याने मग आपल्याला सांगितलं की स्टेशनरी ऑर्बिट्स एक्झिस्ट होतात. आता आपल्याला सध्या असं वाटतं की हां ठीक आहे, होत असतील स्टेशनरी ऑर्बिट एक्झिस्ट, पण एक लक्षात घ्या की स्टेशनरी ऑर्बिटचा जो कन्सेप्ट आहे हा न्यूटन मेकॅनिक्सच्या याच्यावर अवलंबून मुळीच नाही. कारण की न्यूटोनियन मेकॅनिक्स काय सांगते, जेव्हा केव्हा चार्ज पार्टिकलमध्ये ॲक्सेलरेशन राहील तेव्हा तेव्हा तो चार्ज पार्टिकल रेडिएशन इमिट करेल, आणि रेडिएशन जर एखादा पार्टिकल इमिट करत असेल तर मग त्याची एनर्जी कमी व्हायला पाहिजे. आता इथे हा चार्ज पार्टिकल जो की इलेक्ट्रॉन आहे हा जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असेल तर आपण ऑलरेडी शिकलो आहे थेरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या वेळेससुद्धा आणि BSc फर्स्ट इयरलासुद्धा की सर्क्युलर मोशन जे आहे हे एक्झाम्पल आहे ॲक्सेलरेटेड मोशनचं. इट इज नॉट अन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इट इज अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो वेनेवर द पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट इट इज अ काइंड ऑफ ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन जर असेल तर त्याने रेडिएशन इमिट केल्याच पाहिजे, आणि रेडिएशन जर इमिट करत असेल तर मग त्याची एनर्जी हळूहळू कालांतराने कमी व्हायला पाहिजे आणि मग तो न्यूक्लियसवर आदळायलाच पाहिजे. पण मग बोरनी एक वेगळा कन्सेप्ट दिला जो की बिलकुल याच्या अपोजिट होता. तर तिथूनच मग क्वांटम फिजिक्सची सुरुवात झाली, म्हणजे आधीपासूनच झाली पण तेव्हा ते रिअलाईज नव्हतं झालं की नक्की हे क्वांटम फिजिक्सची सुरुवात आहे. ठीक आहे, तर स्टेबिलिटी ऑफ ॲटम जो आहे तो क्लासिकल फिजिक्स नाही एक्सप्लेन करू शकत. आणखीन बरेचसे एक्झाम्पल्स आहे जिथे की क्लासिकल फिजिक्स फेल पडतं, तर आपण फक्त हा स्टेबिलिटी ऑफ ॲटमच यूज केलेला आहे, इथे फक्त डिस्कस केलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसुद्धा आहे जो की क्लासिकल फिजिक्स एक्सप्लेन करू शकत नाही, आणि जो तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये डिस्कस झाला पण होता तो टॉपिक, आणि त्याच्याबद्दल नेहमीच प्रश्न वगैरे येतात एक्झाममध्ये. ओके, तर मग आता आपल्याला जर विचारलं की नक्की क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम थेअरीमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, सो the classical physics and quantum physics, they can be broadly classified as these following points. Okay, the first point is, if you discuss about the classical theory, then it describes the motion of a macroscopic particle. Okay, size of the macroscopic objects may vary from small particle to the astronomical objects. पार्टिकलची साईज जर मॅक्रोस्कोपिक असेल म्हणजे कन्सिडरेबल असेल तर मग आपल्याला क्लासिकल थेअरी यूज करता येते. आता कन्सिडरेबल म्हणजे किती साईज असली पाहिजे, तर कितीही राहू शकते, एक म्हणजे सायझेबल पार्टिकल तो असायला पाहिजे, आणि जरी मोठे ग्रह असेल तारे असतील तरीसुद्धा त्यांचं जर मोशन आपल्याला स्टडी करायचं आहे तर आपल्याला क्लासिकल फिजिक्सच यूज करावं लागतं, त्याच्यासाठी काही क्वांटम फिजिक्सकडे जायची गरज नाही. आणि क्वांटम फिजिक्सबद्दल माहीतच आहे आपल्याला की जर साईज पार्टिकलची फार कमी असेल तर मग आपल्याला क्वांटम फिजिक्स यूज करावं लागते, क्वांटम थेअरी यूज करावी लागते. दुसरा पॉईंट बघा, द इव्हेंट्स ऑफ द मुवमेंट्स आर प्रेडिक्टेबल अकॉर्डिंग टू द क्लासिकल थेअरी.
हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्लासिकल थेरी काय म्हणतं किंवा न्यूटोनियन मेकॅनिक्स काय म्हणतं की जर मला एखाद्या पार्टिकलचं वर्तमान माहिती आहे तर त्या पार्टिकलचं पूर्ण भविष्य मला माहिती होऊ शकतं विथ 100% ॲक्युरेसी. ठीक आहे. ह्या शब्दामध्ये खूप जास्त अर्थ दडलेला आहे, हे लक्षात घ्या की जर एखाद्या पार्टिकलचं मला वर्तमान माहिती असेल तर त्या पार्टिकलचं पूर्ण भविष्य मला अचूकरित्या माहिती करता येतं. दिस इज द स्टेटमेंट ऑफ क्लासिकल थेरी. व्हेअरॅज अकॉर्डिंग टू द क्वांटम थेरी ऑल द इव्हेंट्स आर अनप्रेडिक्टेबल. मी कोणतीच फ्युचर गॅरंटी घेऊ शकत नाही, हे क्वांटम मेकॅनिक्सचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि याच्याचमुळे भारतीयांनासुद्धा क्लासिकल जास्त आवडतं, क्वांटम थोडंसं कमी आवडतं. आता आजकाल थोडंसं क्वांटम आवडायला लागलेलं आहे, कारण की क्वांटम मेकॅनिक्सचे पण काही प्रेडिक्शन्स आहेत जे की मग त्यांना आवडतं. बघा, हे क्वांटम मेकॅनिक्स म्हणा किंवा थेरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणा, आपल्याला माहीत आहे की न्यूटोनियन फिजिक्स यांनी पूर्णपणे असं कोलमडून ठेवलं. त्याचं कारण काय आहे की फिजिक्स आपण जेव्हा केव्हा शिकतो तेव्हा ह्या फिजिक्सचा खूप संबंध असतो फिलॉसॉफीशी. धार्मिक फिलॉसॉफीज काय म्हणतात, ठीक आहे. आणि धार्मिक फिलॉसॉफीज काय म्हणतात आपल्याला माहीतच आहे. धार्मिक फिलॉसॉफी म्हणतात की सगळं काही पूर्वनियोजित आहे, कोणीतरी वर बसलेला आहे आणि तो सगळं भविष्य सगळ्यांचं ठरवत आहे. तर जर वर्तमान मला माहीत आहे, न्यूटन फिजिक्स पण तेच सांगतं की जर मला एखाद्या पार्टिकलचं वर्तमान माहीत असेल तर मग त्याचं पूर्ण भविष्य मी सांगू शकतो. पण क्वांटम फिजिक्स म्हणतं की नाही, असं होऊ शकत नाही. क्वांटम फिजिक्सच्या म्हणण्यानुसार वर्तमानच माहीत नाही मला कोणा पार्टिकलचं, किंवा वर्तमान माहिती करण्यासाठी मी काही जरी केलं तरीही वर्तमान मी कोणत्याही पार्टिकलचं माहीत करूच शकत नाही. जर मला वर्तमानच माहीत नाही राहणार तर मग भविष्य माहीत करण्याची काही प्रश्नच येत नाही. भविष्य पूर्णपणे माहीत असण्याचा काही प्रश्नच येणार नाही. ठीक आहे. तर हे क्वांटम मेकॅनिक्सचं स्टेटमेंट आहे आणि याचं परत आपण एक्सप्लेनेशन नंतर बघूच की वर्तमान म्हणजे का बरं क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की मला वर्तमानच कळू शकत नाही. वर्तमान कळू शकत नाही म्हणूनच मला भविष्यसुद्धा कळू शकत नाही. सो दीज आर द फेमस स्टेटमेंट्स ऑफ द क्वांटम मेकॅनिक्स अँड दिस इज वाय ओनली द आइन्स्टाईन डिफर्ड विथ द क्वांटम मेकॅनिक्स. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती की आइन्स्टाईनचे नेहमी वाद व्हायचे क्वांटम फिजिक्सिस्टसोबत. एक फेमस स्टेटमेंट आहे आइन्स्टाईनचं की गॉड डझंट प्लेस द डायसेस. ओके, म्हणजे देव जो आहे तो काही शतरंज नाही खेळत आहे असं आइन्स्टाईनचं म्हणणं आहे. गोट्या नाही खेळत आहे की बा काही पण फासे टाकले आणि मग काही पण होईल. ठीक आहे. पण क्वांटम मेकॅनिक्सचं तेच आहे. क्वांटम मेकॅनिक्सचं म्हणणं आहे की हो, गॉड हा डायसेसच खेळत आहे आणि गॉडलासुद्धा हे माहीत नाही आहे की डायसेसचं परिणाम काय होणार आहे. म्हणजे जेव्हा ते हे टाकतील तेव्हा नक्की कोणते अंक येणार आहे हे गॉडलासुद्धा माहीत नाही आहे. हे क्वांटम फिजिक्सचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग आइन्स्टाईन आणि क्वांटम फिजिक्सचं खूप भांडणं व्हायचे त्याकाळी. ओके. आणि पण एक लक्षात ठेवा परत की क्वांटम फिजिक्सच आहे ज्यांनी आइन्स्टाईनची थेरीसुद्धा करेक्ट ठरवली आहे. ठीक आहे. म्हणजे आइन्स्टाईनची थेरीला क्लासिकल सपोर्ट नाही आहे, क्वांटम सपोर्ट मात्र नक्की मिळेल. ठीक आहे. हां, थर्ड पॉईंट बघा. दॅट मीन्स इफ वी नो द इनिशियल स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट वी कॅन प्रेडिक्ट. हेच मी सांगितलं की जर आपल्याला वर्तमान माहीत असेल तर मग भविष्यसुद्धा माहीत करता येईल. आणि क्वांटम मेकॅनिक्सनुसार कोणत्याही पार्टिकलचं वर्तमान आपल्याला माहीतच होऊ शकत नाही, कारण की क्वांटम फिजिक्समध्ये आपण फक्त प्रोबॅबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करतो सगळं. ओके. बाकी पुढे आपण ते नंतर येईलच की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय नक्की वगैरे. ओके. हां, क्लासिकल थेरीमध्ये काय आहे, डज नॉट डिस्क्राईब वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. एक वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी नावाचा कन्सेप्ट आहे. हा पूर्णपणे नवीन कन्सेप्ट आहे, नॉवेल कन्सेप्ट आहे, जो की क्लासिकल फिजिक्समध्ये नाही होत, कधीच येत नाही. आणि क्वांटम फिजिक्समध्ये इझिली वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी डिस्कस होते. ठीक आहे. क्लासिकल फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एनर्जी लेवल ज्या असतात त्या नेहमी कंटिन्युअस असतात. एनर्जी लेवल्स कशा असतात, कंटिन्युअस असतात. आणि क्वांटम फिजिक्सच्या नुसार एनर्जी लेवल ज्या असतात त्या क्वांटाईज असतात. म्हणजे क्लासिकल थेरी किंवा न्यूटन थेरी काय म्हणते की देअर कॅन एक्झिस्ट ऑल द एनर्जी लेवल्स. ओके. एनर्जी लेवल्स ह्या कोणत्याही असू शकतात अशा हिशोबाने क्लासिकल थेरी प्रेडिक्ट करते. क्वांटम थेरी म्हणते की कोणत्याही एनर्जी लेवल्स पॉसिबल नाही, काही फिक्स एनर्जी लेवल्सच पॉसिबल असू शकतात, म्हणून त्याला आपण म्हणतो की दीज आर नॉट कंटिन्युअस, दीज आर डिसकंटिन्युअस एनर्जी लेवल्स. ओके. आणि एक्झाम्पल्स काय आहे क्लासिकल फिजिक्सचे, तर मोशन ऑफ प्लॅनेट्स, मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल्स, इंटरफरन्स. ठीक आहे. तर हे सगळे क्लासिकल फिजिक्सचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे हे जे फिनॉमिना आहे आपण क्लासिकल फिजिक्सचा यूज करून एक्सप्लेन करू शकतो. आणि क्वांटम फिजिक्सचे काय एक्झाम्पल्स आहेत, ट्रान्झिशन्स ऑफ द इलेक्ट्रॉन
बिटवीन एनर्जी लेवल्स, फोटॉन्स इन अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की रेडिएशन कशी बाहेर पडते ॲटममधून. एक इलेक्ट्रॉन जेव्हा एक एनर्जी लेवल सोडून दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये येतो, देन ओनली दॅट इलेक्ट्रॉन कॅन रेडिएट द एनर्जी. अँड वी नो दॅट whenever we talk about electromagnetic wave, we now understand that electromagnetic wave is nothing but the collection of the photons, and photon is nothing but the particles. Okay, so these are the concepts which can be explained only with the help of quantum physics. Now there are again more examples where the classical physics fails. So there is a photoelectric emission and the scattering of the free electrons. Okay, so the photoelectric emission cannot be explained with the help of classical physics. Scattering of the electrons also cannot explain with the classical physics, and scattering of electron is termed as a Compton effect. Okay, so this we will discuss later on also. There is a black body radiation. Okay, there is a concept of black body radiation which could not be explained with the help of classical physics, and we shall start our quantum physics by this particular problem of black body radiation. This is very interesting problem and we will discuss it very soon. Then the third category in which the classical physics fails is the stability of atoms and molecules. Okay, according to the classical physics, the stability of atoms and molecules cannot be explained. Then there is a fourth point, the atomic spectra, characteristic frequencies emitted or absorbed by the elements. Okay, if there is a particular atomic species or particular molecular species, then which type of radiations will be emitted by that particular species, this cannot be predicted with the help of classical physics. Only quantum physics has the answer. The regularities among the spectral lines, okay, or the occurrence of the different spectral lines cannot be explained with the help of classical physics. The specific heats of solids and gases, okay, this is very important concept. What is the specific heat of material? So that specific heats of solids and gases, these also cannot be explained with the help of classical physics. Okay, for that we need the concepts of quantum physics. Okay, you see that whole of the chemistry is nothing but the quantum physics only. The whole of the chemistry is nothing but the quantum physics. All of the chemical reactions, all of the subject chemistry can be explained only in terms of the quantum physics. That you must remember. Okay, so up to this point we shall discuss in this particular lecture. Okay, and development of the quantum mechanics we shall discuss in the next lecture. Okay, thank you.